जी संस्था देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सामान्य जनतेच्या विश्वासाने जन्माला आली, आज त्याच संस्थेकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जात आहे। प्रश्न विचारला जातोय की हे लोकपाल आहे की शौकपाल। प्रश्न विचारण्यामागचं कारणही तितकंच इंटरेस्टिंग आहे। लोकपाल आयोगाने आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी 7 BMW लक्झरी कार्स विकत घेण्याचं टेंडर काढलंय। प्रत्येक कारची किंमत सुमारे 70 लाखाच्या आसपास आहे। म्हणजे 4,90,00,000च्या एकूण गाड्यांची मागणी लोकपाल आयोगाने केली आहे। यावरूनच भ्रष्टाचाराला रोखणारे आता कोट्यवधींच्या लक्झरी कार्सचे शौकीन झाले का, असा थेट सवाल विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते विचारतायत। नेमकं हे प्रकरण काय, लोकपाल आयोगावरती कुणी काय गंभीर आरोप केले आहेत, याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। देश में लोकपाल इसलिए बनाया गया था क्योंकि देश की जनता भ्रष्टाचार से थक चुकी थी। अब गवर्नमेंट का है कि गवर्नमेंट उनको फैसिलिटेट कर रही है BMW देके, तो पैसा तो टैक्स पेयर का ही है। आंदोलन हुआ, आंदोलन के चलते लोकपाल बनाया, 7 सदस्यों की कमेटी बनाई। आप मुझे आज तक बता दीजिए, लोकपाल का ऐसा कौन सा काम है जो भ्रष्टाचार को रोकने के लिए किया होगा। लोकपाल आयोग देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढणारी संस्था। लोकपाल आयोगाची बीजे 2011 साली अण्णा हजारेंच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं। या आंदोलनातूनच लोकपाल आयोगाची मागणी झाली। लोकपाल म्हणजेच एक अशी शक्तिशाली संस्था जी देशातील उच्च स्तरावरील भ्रष्टाचाराला लगाम घालू शकेल। लोकांच्या या मागणीमुळेच अखेरीस 16 जानेवारी 2014ला लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 लागू झाला। सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांच्या तक्रारीचं निवारण करणारा अधिकारी। लोकपालचं काम काय आहे? पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, खासदार आणि केंद्र सरकारच्या अ, ब, क आणि ड गटातील अधिकाऱ्यांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्षपातीपणे चौकशी करणं हे लोकपालचं मुख्य काम आहे। भ्रष्टाचारातून मिळवलेली मालमत्ता जप्त करण्याचे अधिकारही लोकपालला दिलेले आहेत। एकंदरीत प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणणं हा याचा मूळ उद्देश होता। पण जी संस्था भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी जन्माला आली, तीच संस्था स्टेटस सिम्बॉलमध्ये अडकते का, असे प्रश्न विचारले जात आहेत। अलीकडेच लोकपाल आयोगाने आपल्या उच्च पदाधिकाऱ्यांसाठी प्रत्येकी 70 लाख रुपये किमतीच्या 7 BMW लक्झरी गाड्या खरेदी करण्यासाठी निविदा काढल्या। या निर्णयावर विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र टीका केली आहे। अभिषेक मनु सिंघवी यांनी याबाबत ट्विट करत लिहिलंय, 8,703 तक्रारी आणि फक्त 24 प्रकरणांमध्ये चौकशी, 6 खटल्यांना मंजुरी आणि आता प्रत्येकी 70 लाख रुपयांच्या BMW गाड्या। शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही ट्विट करत लिहिलंय की टॅक्सपेअरच्या पैशांवर हा कमालीचा जोकपाल आहे। सरकारचा स्वदेशी नारा गेला तरी कुठे? TMCचे खासदार साकेत गोखले यांनी तर लोकपाल आयोगावरच भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत। त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की लोकपालचं वार्षिक बजेट 44.32 इतकं आहे। त्यापैकी लोकपाल जवळपास 5 कोटींच्या गाड्या विकत घेत आहे। म्हणजे बजेटच्या 10% पैसे केवळ गाड्यांवरच खर्च केले जात आहेत। लोकपाल भ्रष्टाचार विरोधी आहे, पण आता लोकपालच्या भ्रष्टाचाराची कोण चौकशी करेल, असा सवाल त्यांनी विचारलाय। या टीकेतून नैतिक विरोधाभास आणि निष्क्रियता हे 2 मोठे मुद्दे समोर आले आहेत। या निमित्ताने अनेक वर्षापासून पडद्याआड झालेली ही संस्था आता पुन्हा चर्चेत आली आहे। लोकपालचा मूळ उद्देश हा प्रशासकीय व्यवस्थेतील घाण साफ करणे हा होता। परंतु आज लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की लोकपाल खरंच लोकपाल राहिलाय की त्याचा खरंच शौकपाल झालाय? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा।